हरिओम. पातंजली योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 25. विशेषदर्शिनः आत्मभाव भावना विनिवृत्ती. विशेष दर्शनाने आत्मभावही निवृत्त होतो, लोप पावतो आणि योगी केवळ साक्षीरूप ठरतो. समाधीपादमधील सूत्र क्रमांक 1 पासून सूत्र क्रमांक 24 पर्यंत योगाधिराज पातंजलींनी योग म्हणजे काय, तो कसा साध्य करावा, त्याच्यासाठी कोणत्या साधना कराव्यात, त्या करताना अडचणी आणि धोके कोणते इत्यादी गोष्टी सांगितल्या. आता या शेवटच्या 10 सूत्रांमधून ते कैवल्य, आपल्याला होणारा केवलतेचा साक्षात्कार म्हणजे काय ते सांगत आहेत. योग्याला अंतरात्म्याची ओळख पटते. मी म्हणजे देह, इंद्रिये वगैरे नसून मी म्हणजे तो सच्चिदानंद आत्मा आहे. हा आत्मभाव त्याच्यामध्ये दृढ होतो. चित्ताला दृश्यांचा संपर्क होतो, त्यामुळे चित्त प्रभावित, परिणामित होते. परंतु या दृश्याचा दर्शक, त्याला पाहणारा देह किंवा त्याची इंद्रिये नसून मी अंतरात्मा आहे ही जाणीव होते. ते दृश्य देह उपभोगीत असला तरी ते माझ्यासाठीच, या अंतरात्म्यासाठीच आहे उमजते. अशा परिस्थितीत त्या दृश्याचे काय करायचे हे चित्त, देह किंवा इंद्रिये यांच्या मर्जीवर नाही, तर ते माझ्यातून स्फुरणाऱ्या संवेदनांवर अवलंबून आहे. दृश्याचा उपभोग माझ्यासाठी चित्त, देह, इंद्रिये यांनी मला अपेक्षित अशा तऱ्हेने घ्यायचा आहे. मी म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. त्या परमा आत्म्याकडे मला झेपावायचे आहे. त्यासाठी हा देह मला शुद्ध करून वापरायचा आहे. हे ज्ञान योग्याला कायमच स्फुरू लागते. याचे व्यवहार नित्य नियमाने चालू असतात, परंतु त्यामागे परम आत्म्याची ओढ सतत लागलेली असते. योगी या भावनेतच सतत विराजमान असतो. यालाच येथे आत्मभाव असं म्हटलेलं आहे. योग्याला हा जो आत्मभाव होतो तो हळूहळू सहजरित्या होऊ लागतो. तो सहजावस्थेतही याच भावनेत बुडालेला असतो. त्याला भौतिक जगाचा विसर पडतो. त्याच्याकडून समाधी तत्व भौतिक व्यवहार होत असतात. त्याच्याकडून समाधीतच भौतिक व्यवहार होत असतात. तो केवळ साक्षी रूपाने देहावस्थेत जगत असतो. याचाच अर्थ आता योग्याला आत्मभाव असा वेगळा राहिलेला नसतो. आत्मभावनाच निवृत्त होते, कारण त्याची आता निराळी आवश्यकता उरत नाही. यालाच येथे विशेष दर्शन असं म्हटलेलं आहे. आत्मा हेच केवल दर्शन, आत्मा हेच केवल उरणे, हाच साक्षात्कार कैवल्यात स्थित करतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 26. तदा विवेक निग्नम कैवल्य प्राग भारम चित्तम. असे आत्मभाव निवृत्त झालेले चित्त कैवल्य धामी विराजित राहिल्याप्रमाणे सदैव विवेकाकडेच वाहत विवेकातच दृढ राहते. आपण कैवल्यपादमधील 25 सूत्र क्रमांक 25 मध्ये पाहिले की योग्याला आत्मभाव येतो, नंतर तो आत्मभाव नष्ट होतो. कारण योग्याला विशेष दर्शन झालेले असते किंवा विशेष दर्शन होते तेव्हा आत्मभावाचा अभाव होतो. आत्मभाव लोप पावतो. योगी आत्मस्वरूप होतो. तो सदा सर्वदा आत्मदर्शनात स्थित होतो. येथे गैरसमज होण्याचा संभव आहे. आत्मदर्शनात स्थित म्हणजे योगी भौतिक जगतातून नष्ट होतो असं समजू नये. आत्मदर्शनात स्थित म्हणजे योगी आत्मविलीन होत नाही. तो या भौतिक जगतातच असतो, मात्र त्याला ते दर्शन झाल्यामुळे तो त्या दर्शनातच विराजमान असतो. दर्शन दर्शनी यांचा संयोग होतो. योगी त्या दर्शन जाणीवेत ध्यानस्थ होतो, तरी त्याचे भौतिक व्यवहार चालूच असतात. जग हे एक मृगजळ आहे, हे दर्शन विशेष योगी जाणतो.
विशिष्ट भूरचना, सूर्यकिरणांचा विशिष्ट कोन, विशिष्ट प्रकारे वायुलहरी, यामुळे दृष्टीला दूरवर पाण्याचा भास होतो. त्या भासमय पाण्याला खरे मानून हरिण पाण्याच्या ओढीने तिकडे धावत सुटते. परंतु वस्तुस्थिती माहीत झाल्यावर त्याचा भ्रम निराश होतो. योग्याला मृगजळ दिसते, परंतु वस्तुस्थिती जाणलेली असल्यामुळे तो त्याकडे आकृष्ट होत नाही. याचा अर्थ मृगजळ दिसणे थांबत नाही, ते दिसणे चालूच राहते. योगी ते पाहतो, पण ते मिथ्या भासमय आहे या ज्ञानाने त्याकडे दुर्लक्ष करतो आणि सत्य गोष्टींकडे वळतो. विशेषदर्शनी योगी विश्व हे जड असून ते सत्य नाही हे जाणतो. या जाणीवेने, या ज्ञानाने तो या जगात वास्तव्य करत असतो, भौतिक व्यवहार चालू ठेवतो. परंतु तो त्या पूर्ण सत्य गोष्टीत स्थित होऊन त्या जड जगतात व्यवहार करत असतो. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की अशा या योग्याचे चित्त कैवल्य प्राप्तीमुळे कैवल्य प्राग भारम म्हणजे कैवल्याच्या उच्च बिंदूवर विराजमान झालेले असते. तेथून ते सतत विवेकी, विवेकमग्न असेच प्रवाहित होत राहते. अशा योग्याचा संयम, विवेक कधीही ढळत नाही. संसारात राहूनही ते सदा सर्वदा संयमी, विवेकी असते. कैवल्याच्या प्रांगणात विवेकाने संचार करणारे संत हे असे असतात. हरिओम. तदछिद्रेषु